नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे किती छान आणि सुंदर असं आपलं माशाचं कालवण झालेलं आहे। आता हे मासे कोणते आहेत तर हे आहे वाम मासा। वाम मासाचं इथे कालवण केलेलं आहे। एकदम सुगंध तर छान असा दरवळतो आहे घरामध्ये माशांचा। आणि आता हे मासे मी कशा पद्धतीत बनवले ते तर आपण पाहूयात। त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला पण विसरू नका। चला तर मग आता वेळ न घालवता आपण मासे बनवायला सुरुवात करूया। तर इथे एक मोठं मी असं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये चवीनुसार तेल घेतलेलं आहे। 10 ते 15 अशा लसणाच्या पाकळ्या मी चेचून घेतल्यात आणि त्या छान असं ना तेलामध्ये फोडणीला सोडलेल्या आहेत। म्हणजे तेलामध्ये ना लसणाचा अर्क छान उतरतो। आणि आता इथे मी घेतलेलं आहे लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर आणि जिरे पावडर। तो सुद्धा तेलामध्ये छान सोडायचा, म्हणजे कसं आपल्याला कालवणाला तरी छान येते। आणि इथे ना कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे। तर त्यामध्ये हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, थोडं आलं आहे, थोडं लसूण आहे, असं छान वाटण बनवलेलं आहे। ते सुद्धा इथे एक मोठा चमचा मी वाटण घेतलं आहे आणि तेलामध्ये ते वाटण छान असं परतून घेतलेलं आहे। तर पाहू शकता इथे अर्धा किलो वाम आहे। तर वाम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी इथे चिंच कोमट पाण्यात भिजत घातली होती। म्हणजे कसं कोमट पाण्यात भिजत घातले ना की चिंच आहे ना लवकर विरघळली जाते पाण्यामध्ये आणि कोळ छान तयार होतो। तर बघा इथे मसाल्यांनी पण आपलं छान असं तेल सोडलेलं आहे। मसाले छान आपले असे तेलात शिजलेले आहेत। आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं वामचे तुकडे घालूया। तर इथे वामचे सर्व तुकडे घालून झाले का ते छान मसाल्यांमध्ये ना असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून माशांना छान असा सर्व मसाला लागला पाहिजे। बघू शकता तुम्ही इथे ही आहे पिवळी वाम। पिवळी वाम चवीला खूप म्हणजे छान लागते, तिची चव वेगळीच असते काळ्या वामपेक्षा। आता इथे छान असं मसाले आपण मिक्स करून झाले का तुम्हाला आहे ना म्हणजे किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घेऊ शकता। आता मी इथे 1 ग्लास घेतलेलं आहे पाणी। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे मीठ। आता मीठसुद्धा म्हणजे आपल्या माशांचं प्रमाण किती आहे, आपल्या कालवणाचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने आपण यामध्ये मीठ घालायचं। तर इथे बघा मी 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे, कारण मासे आपले जास्त आहेत ना म्हणून। तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मला असं वाटतं की इथे आहे ना म्हणजे मसाला दिसतो आहे घट्ट झाला आहे, तर इथे मी अर्धा ग्लास पाणी अजून त्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि इथे मी चिंचेचा कोळ बनवला आहे। आता तुम्ही आंबट किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे चिंचेचा कोळ घेऊ शकता। तुम्ही कोकम पण घेऊ शकता। कोकम चिंच नसेल आवडत तर तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता। इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि भरपूर अशी मी कोथिंबीर सोडलेली आहे। मासे शिजायला वेळ लागत नाही, 10 ते म्हणजे 7 ते 10 मिनटामध्ये मासे आरामशीर छान असे शिजले जातात। जर लवकर मासे शिजणारे असतील तर ते 5 मिनटात पण शिजून जातात। बघू शकता तुम्ही इथे छान असं आपलं वामचं कालवण तयार झालेलं आहे, तरी पण छान आलेली आहे आणि सुगंध तर माशांचा घरामध्ये एकदम असा दरवळतो आहे। बघू शकता मासे आपले अजिबात तुटलेले नाही आहेत, अखंड राहिलेले आहेत। बघूनच खावंसं वाटतं ना। मग चला तर मग तुम्ही पण मासे खात असाल तर पटकन जा मार्केटला, मासे घेऊन या, बनवा आणि खा। पाहू शकता तुम्ही इथे ना आपलं कालवण तयार झालेलं आहे। कलर तर एकदम छान आलेलं आहे। बघू शकता तुम्ही भातावर तर माशाचं कालवण खायला अप्रतिम लागतं। गरमागरम वाफळलेला भात आणि मस्त माशाचं कालवण आणि भाकरीसुद्धा तुम्ही चुरून खाऊ शकता। तुम्ही तांदळाची भाकरी खाऊ शकता, ज्वारीची भाकरी खाऊ शकतात, बाजरीची भाकरी तर एकदमच छान लागते मच्छी मटण बरोबर खायला। तर इथे आपलं कालवण तयार झालेलं आहे। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। मस्त मस्त खा आणि मस्त मस्त रहा। धन्यवाद।